पाठ 12 सुखी माणसाचा पोशाख. एका राज्याचा राजा फार आजारी पडला. त्याला बरे करण्यासाठी दूर देशावरून वैद्य आले, पण त्याचा राजाच्या तब्येतीवर काहीच परिणाम झाला नाही. उलट प्रकृती अजूनच नाजूक होत चालली. प्रजासुद्धा दुःखी झाली. आता काय करावे हा प्रश्न उभा राहिला. राजाच्या आजारपणाची बातमी जवळच्या गावातील एका साधूला समजली. साधू राजाच्या महालात आले. त्यांनी राजाची तब्येत पाहिली. साधू म्हणाले, महाराज, तुम्ही अगदी ठणठणीत आहात. तुम्हाला औषधांची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या राज्यात जी व्यक्ती खूप सुखात नांदत आहे तिचा पोशाख तुमच्या अंगावर चढवा, त्याने तुम्हाला बरे वाटेल. साधूच्या बोलण्याने राजाच्या प्रधानांना तसेच उपस्थित मंत्र्यांना आश्चर्य वाटले. राजाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व राज्यामध्ये दणवडी देण्यात आली. राजासाठी सुखी माणसाचा पोशाख शोधण्यासाठी सर्वांनी राजाच्या शिपायांना मदत करा. शिपाई व राजाचा एक प्रधान प्रत्येक गावात जाऊ लागले. एकदा एका व्यापाऱ्याकडे प्रधान व शिपाई दोघे जण गेले. ते म्हणाले, महाराजांना बरे करण्यासाठी एखाद्या सुखी माणसाचा पोशाख हवा आहे, म्हणून तुम्ही तुमचा एखादा पोशाख आम्हाला देता का? व्यापारी म्हणाला, प्रधान महोदय, मी जरी खूप सुखी व्यापारी असलो तरी व्यापाराच्या नफा तोटा यामुळे मी सतत दुःखी असतो. तुम्हाला माझा पोशाख निरुपयोगी ठरेल. व्यापाऱ्याच्या बाजूलाच एक कुंभार देवाचे गाणे म्हणत चाकावर मडके बनवत होता. प्रधानाने विचार केला की हा कुंभार खूप सुखात दिसत आहे. हा आपल्याला नक्की मदत करणार. प्रधान कुंभाराच्या जवळ गेला व राजाच्या तब्येतीसाठी पोशाखाची मागणी केली. हे ऐकून कुंभार गप्प झाला. प्रधानाने कुंभाराला शांत बसण्याचे कारण विचारले. त्यावर कुंभार म्हणाला, प्रधानजी, मी गाणे म्हणत जरी काम करत आहे तरी माझ्या डोक्यात हे मडके आज बाजारात विकले जातील की नाही? मला नफा होईल की नाही? आलेल्या पैशातून खाण्याचे सामान आणता येईल की नाही? असे हजारो प्रश्न चालू आहेत. त्यांना विसरण्यासाठी मी देवाचे नामस्मरण करत होतो. आता तुम्हीच सांगा की मी कशावरून सुखी आहे? कुंभाराच्या बोलण्याने प्रधान व शिपाई दोघेही सुन्न झाले. ते तेथून निघाले. एवढे होऊनही त्या दोघांनी सुखी माणसाचा शोध चालू ठेवला. रात्र होऊ लागली. दिवसभर फिरून सुद्धा त्यांना सुखी माणूस सापडला नव्हता. ते राजमहालाकडे यायला निघाले. वाटेत नदी पार करायची होती. ते बोटीत बसणार इतक्यात त्यांना मधुर बासरीचे सूर ऐकू आले. त्या आवाजाने ते बोटीतून उतरले व आवाजाच्या दिशेने चालू लागले. अंधार पडल्यामुळे सगळीकडे शांतता होती. आवाज होता तो फक्त बासरीचा. प्रधानाच्या डोक्यात विचार आला की दिवसभर आनंदाने काम करणारा मनुष्य चितका वेळात वेळ काढून बासरी वाजवू शकतो. या मनुष्याला कोणतेच दुःख नसणार हे मात्र नक्की. बासरीच्या सुराप्रमाणे निसर्गातही बदल जाणवू लागले. पशु पक्षी घरट्याकडे जाऊ लागले. चंद्रकोर पाण्यात ठळक दिसू लागली. सूर्य डोंगराआड लपू लागला. पाण्यावर हवेच्या झुळकीने हलकेच तरंग उठू लागले. या सगळ्यांचा अनुभव घेत प्रधान व शिपाई बासरी वाजवणाऱ्या तरुणापर्यंत पोहोचले. बासरीच्या स्वराने प्रधान व शिपाई यांचा थकवा नाहीसा झालेला होता. त्यांची पावले बासरीच्या दिशेने चालत होती. वाटेत एका अडथळ्याचा आवाज झाला व बासरी वाजवणाऱ्या तरुणाची बासरीवरची पक सैल झाली. प्रधान व शिपाई जवळच उभे असलेले पाहून त्या तरुणाला काहीच कळेना. प्रधानाने त्या तरुणाचे कौतुक केले व तूच या गावातील सर्वात सुखी माणूस दिसतोय, कारण तुझ्या बासरीच्या सुरातूनच ते जाणवत आहे. तेव्हा राजाच्या तब्येतीसाठी तुझा पोशाख आम्हाला द्यावा ही विनंती घेऊन आम्ही तुझ्याजवळ आलो आहे. तेव्हा तो तरुण म्हणाला, हे महोदय, माझ्याकडे पोशाख काय, पूर्ण अंझाकेल इतके देखील कपडे नाही. आता प्रश्न आहे तुम्ही सुखी असण्याचा. मी माझे सुख या आनंदात शोधतो. हे बासरीचे सूरच माझे वस्त्र आहे. तेव्हा मी तुमची कोणतीच मदत करू शकत नाही. तरुणाच्या बोलण्याने प्रधान अंतर्मुख झाला. त्यांना तरुणाच्या बोलण्यातून एक गोष्ट समजली, ती म्हणजे प्रत्येकाने आपले सुख कशात आहे ते शोधले पाहिजे. अतिविचाराने कोणतेही सुख प्राप्त होत नाही. उलट नको त्या समस्या उद्भवतात. ज्याला सुखी व्हायचे ती व्यक्ती आपल्या आवाक्यात आहे तेवढे प्रयत्न करते.